स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारत सरकारचा पासपोर्ट कसा काढायचा याविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तुम्हाला जर विदेशामध्ये प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे भारत सरकारचा पासपोर्ट असणं गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला ₹1500 खर्च येतो आणि तुम्ही पासपोर्ट काढल्यानंतर त्याची 10 वर्ष व्हॅलिडिटी राहते. त्यासाठी आधार कार्ड, 10वीची मार्कशीट, टीसी, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट फोटो. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम यायचं आहे Googleवर आणि तुम्हाला भारत सरकार पासपोर्ट सर्च करायचं आहे. तुम्हाला इथे सेकंड वेबसाईटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम चेक अपॉइंटमेंट अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला ते पासपोर्ट ऑफिस चूज करायचं आहे आणि तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्र इथे निवडायचं आहे. चेक अपॉइंटमेंट क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर ह्या 2 अपॉइंटमेंट ओपन झाल्या आहे. इथे तुम्हाला डेट दिसत आहे. या दिवसाची अपॉइंटमेंट अवेलेबल आहे. नॉर्मल कोट्यामध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे. इथे तुम्हाला या डेटच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला अर्ज भरून हजर व्हायचं आहे. तर आता तुम्हाला इथे रजिस्टर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथे येऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. तुमचं पासपोर्ट ऑफिस तुम्हाला निवडायचं आहे. त्यानंतर तुमचं फुल नेम, ईमेल आयडी आणि डू यू वॉन्ट युअर लॉग इन आयडी ॲज अ सेम आयडी तुम्हाला ते येस करायचं आहे. तुमचं लॉग इन टाकायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि तुम्हाला ते साइन अप करायचं आहे. रजिस्ट्रेशन करताना तुम्ही जो ईमेल आयडी दिला होता तो तुम्हाला इथे एंटर करायचा आहे. तुम्हाला इथे पासवर्ड किंवा ओ-टी-पी 2 पैकी ऑप्शन निवडायचा आहे. आता आपण इथे पासवर्ड जो टाइप केला होता आपण तो इथे एंटर करूया. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर आता हे पासपोर्ट सेवा केंद्राचं डॅशबोर्ड ओपन झालं आहे. इथे तुम्हाला अप्लाय फॉर फ्रेश पासपोर्ट आणि रिइश्यू पासवर्डचा ऑप्शन आलाय. तुम्हाला ते क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते पासपोर्ट नंबर टाकायचा आहे. जर तुमचं ॲप्लिकेशन रिन्युअल असेल, तुम्ही जर पासपोर्ट रिन्यू करणार असाल, तर तुमचा पासपोर्ट नंबर इथे एंटर करायचा आहे. अदरवाईज तुम्ही जर नवीन पासपोर्टला अप्लाय करत असाल, तर तुम्ही ते स्किप फॉर नाऊ ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट ऑफिस दिसत आहे. इथे तुम्हाला नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आणि आता तुमच्यासमोर फॉर्म ओपन झालाय. इथे तुम्हाला फ्रेश पासवर्डवर क्लिक करायचं आहे, नॉर्मलवर क्लिक करायचं आहे आणि 36 पेजेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह नेक्स्ट बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम प्लस मिडल नेम म्हणजे तुमचं नाव प्लस तुमच्या वडिलांचं नाव इथे तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते तुमचं सरनेम एंटर करायचं आहे. तुम्ही तुमचं जेंडर, हॅव यू एव्हर बाय नोन अदर नेम तुम्हाला ते नो क्लिक करायचं आहे. हॅव यू चेंज युअर नेम नो क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तुमचं प्लेस ऑफ बर्थ, तुमचं मॅरेज स्टेटस, त्यानंतर तुम्ही तुमचा जन्म हा आउट ऑफ इंडिया आहे का इथे तुम्हाला नो क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते स्टेट निवडायचं आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तिथे. त्यानंतर सिटिझनशिप बाय इंडिया, तुम्ही जन्मापासून भारतात राहतात का आपण ते बाय बर्थ क्लिक करायचा. पॅन कार्ड वोटर आयडी अवेलेबल असेल तर तुम्ही ते टाकायचा, अदरवाईज तुम्ही सोडून द्यायचा. एम्प्लॉयमेंट टाईपमध्ये तुम्ही अदर टाईप करू शकता. तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉब असेल तर तुम्ही ते पण क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला ते इज आयदर युअर पॅरेंट तुमचे वडील हे गव्हर्नमेंट जॉबवर आहेत का इथे यस किंवा नो ऑप्शन तुम्ही क्लिक करू शकता. त्यानंतर तुम्हाला एज्युकेशन निवडायचं आहे. जर तुमचं 10th पास किंवा अबव्ह असेल तुम्ही चूज करू शकता किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तुम्ही ते चूज करू शकता. त्यानंतर इथे इज ॲप्लिकेशन एलिजिबल फॉर नॉन ईसीआर कॅटेगरी, जर तुम्ही 10च्या वर चूज केलं असेल तर ऑटोमॅटिकली इथे यस ऑप्शन येऊन जाईल. तुम्हाला इथे यसच ऑप्शनवर क्लिक करून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे विजिबल डिस्टिंग्विश मार्क तुमच्या बॉडीवर काही मार्क असेल तर तुम्ही तिथे एंटर करू शकता. नंतर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला इथे आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट नंतर तुम्हाला आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तुमच्या पॅरेंटची माहिती भरायची आहे. इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव एंटर करायचं आहे. इथे सरनेम एंटर करायचं आहे. नंतर तुम्हाला तिथे तुमच्या आईचं नाव प्लस वडिलांचं नाव मिडलमध्ये आणि इथे तुमचं सरनेम एंटर करायचं आहे. आणि लीगल गार्डियन्स हे तुम्हाला जर तुमचे आई-वडील नसेल तर तुम्हाला ते फिल करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला याला सोडून द्यायचं आहे. आणि सेव्ह या नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर आता ॲड्रेसचा ऑप्शन आलाय. इथे इज युअर प्रेझेंट ॲड्रेस आउट ऑफ इंडिया इथे तुम्हाला नो क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस एंटर करायचा आहे. तुमचा घराचा पत्ता, तुमचं विलेज, पिन कोड, त्यानंतर तुमचं स्टेट निवडायचं तुम्हाला इथे, नंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे, तुमचं पोलीस स्टेशन. मित्रांनो, पोलीस स्टेशन तुम्हाला ते निवडायचं आहे जे तुमच्या घरच्या जवळ आहे, कारण की तुम्हाला पासपोर्ट व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या पोलीस स्टेशनमधून तुम्हाला फोन येऊ शकतो.
त्यामुळे तुमच्या घरच्या जवळचं तुम्हाला पोलीस स्टेशन इथे निवडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर एंटर करायचा आहे, तुम्हाला ईमेल आयडी एंटर करायची आहे आणि इज परमनंट ॲड्रेस इज अवेलेबल तुम्हाला येसवर क्लिक करायचं आहे आणि इज अ परमनंट ॲड्रेस ॲज सेम ॲज प्रेझेंट ॲड्रेस तुम्हाला ते क्लिक करायचं. प्रेझेंट ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस एकच असेल, तुम्ही ते येसवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट या बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे. एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुमच्या घरच्या मेंबरचं एक नाव लिहायचं आहे. तुम्ही कोणाचं पण नाव टाकू शकता, आईचं किंवा वडिलांचा, आणि इथे तुम्हाला इथे ॲड्रेस एंटर करायचा आहे, ज्यामध्ये तुमचा एमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे. एमर्जन्सी कॉन्टॅक्टमध्ये तुम्हाला त्या आईचं किंवा वडिलांचं नाव टाकून तिथे ॲड्रेस लिहायचा आहे आणि तिथे तुम्हाला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे आणि तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, एमर्जन्सी कॉन्टॅक्टची माहिती पूर्ण भरल्यानंतर तुम्हाला प्रिव्हियस पासवर्ड विषयी तुम्हाला माहिती विचारत आहे. तुम्ही याच्या आधी कधी पासपोर्टला अप्लाय केलं असेल का? तुम्हाला ते नो क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला डिटेल ऑफ ऑफिशियल पासवर्ड तुम्हाला ते नो क्लिक करायचं आहे आणि हे सुद्धा तुम्हाला तिसरं ऑप्शन सुद्धा नो क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्यासमोर असे काही प्रश्न आले असेल, तुम्हाला या सर्व ऑप्शनला नो क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट करून तुम्हाला इथे हा फॉर्मला सबमिट करायचा आहे. मित्रांनो, तुमच्यासमोर आता पासपोर्टचा रिव्ह्यू आला आहे. अशा प्रकारे तुमचा पासपोर्ट हा बनणार आहे. इथे तुमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम ही तुम्हाला पूर्ण माहिती चेक करायची आहे प्रॉपरली आणि जर माहिती बरोबर असेल तर तुम्हाला आय ॲग्री क्लिक करून तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. अदरवाईज तुम्ही मागे जाऊन याची माहिती करेक्ट करू शकता. आता मित्रांनो, तुम्हाला प्रूफ ऑफ बर्थमध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे. आपण ते पॅन कार्ड सिलेक्ट करून घेऊया आणि प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये तुम्हाला इथे तुमचं आधार कार्ड चूज करायचं आहे. आता तुम्हाला इथे खाली यायचं आहे, आय ॲग्री क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तिथे तुमचं प्लेस एंटर करायचं आहे. इथे तुम्हाला प्लेस एंटर केल्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला फॉर्मचा प्रिव्ह्यू पाहायचा आहे. तुम्ही जी भरलेली माहिती आहे ही प्रॉपरली पूर्णपणे इथे चेक करायची आहे. जर ही माहिती पूर्णपणे प्रॉपरली बरोबर असेल तर तुम्हाला इथं प्रिंट काढून घ्यायची आहे. तुम्हाला इथं क्लोज करायचं आहे. मित्रांनो, प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर तुम्हाला त्याला सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंटचा ऑप्शन आला आहे आणि प्रिंट ऍप्लिकेशन रिसिप्टचा तुमच्यासमोर ऑप्शन आला आहे. मित्रांनो, अपलोड सबऑर्डिनेट डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला पे अँड शेड्यूल अपॉइंटमेंट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला तुमचं सिलेक्ट ऑफिस निवडायचं आहे. तुम्ही जो जिल्हा निवडला होता तिथे तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि तसेच तुम्हाला इथे ओकेवर क्लिक करायचं आहे. तुम्ही बघू शकता इथे अपॉइंटमेंटची डेट आली आहे लिहून. तुम्ही आता इथे मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्यासमोर इथे पेमेंटची माहिती येऊन जाईल. तुम्हाला आता इथे खाली यायचं आहे, पे नावावर क्लिक करायचं आहे. पे नावावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर इथे यूपीआयचा ऑप्शन आला आहे. तुम्हाला यूपीआय ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला क्यूआर कोड क्लिक करून तुम्हाला ते कन्फर्मवर क्लिक करायचं आहे. तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन करायचा. मित्रांनो, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे. तुम्हाला तुमच्या पेमेंटची प्रिंट काढायची आहे आणि हे रिसिप्ट तुम्हाला ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट ज्या दिवशी तुम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन प्रिंट घेऊन जायचं आहे. तिथे तुमचं फोटो वगैरे काढण्यात येईल आणि त्यानंतर तुम्हाला 15 दिवसानंतर तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे आणि 1 महिन्यामध्ये तुमचा पासपोर्ट जो आहे तुमच्या पत्त्यावर बाय पोस्ट घरी येऊन जाईल. पासपोर्टचा अर्ज करायचा आहे. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.